छत्रपती शिवाजी महाराज की जय. भैरवनाथाच्या नावानं हर हर महादेव. येळकोट येळकोट जय मल्हार. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे कडेपठार या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 26 एप्रिल रोजी भव्यदिव्य असं सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त ओपनचं मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, त्याचबरोबर ही नवीन फाटी आहे, ही फाटी कशा पद्धतीनं तयार करण्यात आली, ही सगळी आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. शुभम चिकणे, नाझरे कडेपठार. बरं, शुभम भाऊ, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? मैदान दरवर्षीप्रमाणे काळ भैरवनाथ देवाच्या यात्रे उत्सवानिमित्त ओपन बैलगाडा शर्यत आपण आयोजित केलेली आहे. दिनांक 26 एप्रिल 2026 रविवारी. बरं दादा, ह्यावेळेस मैदान कुठे संपन्न होत आहे? ह्यावेळेस मैदान, गेल्या वर्षी मैदान हे गावठाणमध्ये संपन्न झालं होतं, पण मैदानाची अडचण आणि त्या ठिकाणचं ओढाचं खोलीकरण झाल्यामुळे आपल्याला ते मैदान घेतलं नाही आपण. ह्या वर्षी आपण नवीन फाटी केलेली आहे, जी ISMT कंपनी आहे, किर्लोस्कर कंपनी, त्याच्या शेजारी काळावाडा. आणि रस्ता कुठला गेला ह्याच्या शेजारनं मैदानाच्या? मेन रस्ता जेजुरी बारामती हायवे. बरं. आणि आजूबाजूला मैदानाच्या ठिकाणी आजूबाजूला हॉटेल किंवा काय पंप वगैरे आहे का? त्याच्या निशाणी पेट्रोल पंप आहे काळावाडा शेजारी. त्या पेट्रोल पंपाच्या थोडे पुढे जेजुरीच्या रस्त्याला डाव्या साईडला मैदान आहे. बरं, मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? मैदान ओपन आहे. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाच्या परवानगीची प्रोसेस 80% झालेली आहे. सगळ्या पोच आपल्याला मिळालेल्या आहेत. एका उद्यापर्यंत तुम्हाला ग्रुपवरती परवानगीची प्रोसेस पाहायला मिळेल. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे का? आलेली आहे. बरं, त्या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे? प्रथम ते शेवटची मेन बक्षीस रचना सांगा. प्रथम बक्षीस मैदानाचं 1 लाख रुपये आहे. द्वितीय 71,000, तृतीय 51,000, चतुर्थ 41, पाचवं 31, सहावं 21 आणि सातवं 11,000. बरं, ह्या मेन बक्षीस रचनेला रोख रकमेच्या व्यतिरिक्त अजून काय काय? याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी आपण बघत असतो की एकच ढाल देण्यात येते. तर यात्रा कमिटी आणि सर्व ग्रामस्थांच्या योजनेप्रमाणे ह्या वर्षी आपण प्रत्येक बैलगाड्याला म्हणजे 2 डाली ठेवलेल्या आहेत आपण. बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती? 1,000 रुपये. त्यानंतर क्वार्टर फायनल होणार आहे का? त्याची बक्षीस रचना कशी असणार? क्वार्टर फायनल देखील होणार आहे. क्वार्टर फायनलमध्ये सेमीमध्ये 2 नंबर उतरणारी जी गाडी आहे त्या गाडीला आपण रोख रक्कम 5,000 रुपये आणि 2 डालीप्रमाणे व्यवस्था केलेली आहे. बरं, 1 ते अनुक्रमे किती बक्षीस आहेत? 7 का 8? 7 बक्षीस. 7 बक्षीस आहेत. 1 ते 7 बक्षीस जी असणार क्वार्टरची, त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये ठेवलेले आपण. आणि ढाल वगैरे काय? 2 डाली ठेवलेले आहेत आपण. त्याचबरोबर मेगा फायनलची कशी बक्षीस रचना आहे? मेगा फायनल पण त्याचप्रमाणे ठेवलेली आपण. 7 बक्षिसे आहेत आणि रोख रक्कम रुपये 3,000 रुपये आपण त्यांना ठेवलेली आहे आणि 2 डाली पण ठेवलेले आहेत. बरं, प्रवेश फी किती म्हणाल दादा? 1,000 रुपये. बरं, मैदानाची लॉट कधी काढली जातील? मैदानाचे लॉट शनिवार 25 आदल्या दिवशी काढण्यात येतील संध्याकाळी. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? हो, 100% त्यांच्यानुसारच होईल. पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेच्या नियमाटीप्रमाणे अध्यक्ष बाबाराजे असतील, सर्व कमिटी असेल, संघटना असेल, त्यांच्या नियमाप्रमाणेच मैदान देखील होईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व बैलगाडा मालक चालकांना आवाहन करतो की आपण बरेच यात्रेची मैदानं बघतो, त्याच्यामध्ये 7च बक्षिसं ठेवलेले असतात, नाही तर जास्तीत जास्त एक क्वार्टर फायनल ठेवलेली असते. पण आपल्या जे मैदान आहे या मैदानामध्ये टोटल 42 बैलगाडी मालक गुलालासाठी पात्र होणार आहेत. फायनल आहे, मेगा फायनल आहे आणि क्वार्टर फायनल पण आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव अक्षय रामदास खैरे. अक्षय भाऊ, तुमच्या गावामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय, काय सांगाल? यावर्षी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले? यावर्षी सालाबादप्रमाणे भैरवनाथ चैत्रीय उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत भरवली आहेत आणि हे उत्कृष्ट मैदान होणार आहे. बरं दादा, आता किती दिवसापासून मैदानाची तयारी सुरू आहे? किती दिवसापासून मैदान बनवताय तुम्ही? हे गेले सर्व आमचे कार्यकर्ते आणि नाझरे पंचकोशी किंवा गाव हे सर्व 4 ते 5 दिवस झालं सर्व काम करत आहेत. बरं दादा, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाची फाटी कशी, रान कसं आहे, माती कशी? ही कावटीची आहे, काळ्या मातीचा राणी. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण फाट्या 10. बरं, फाटीच्या आतामधलं अंतर आपण मोजलं, किती भरते आता? आतातलं अंतर आहे 14 फूट आहे आणि बाहेरचं 1 नंबर तास आणि 10 नंबर तास हे आपण 16 फूट केलेले आहेत. बरं, त्याचबरोबर आता तुम्ही ओपनचं मैदान घेताय, त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय परफेक्ट? ओपनचं मल्ला आहे आता आपण तुम्ही बघितलं टेप मोजून 800 फूट पल्ला ठेवणार आहे. बरं, त्याचबरोबर खाली
सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका 5 ते 6 गट थांबू शकतात. बरं, आणि पलीकडं पूर्वेच्या बाजूला आणि पश्चिमेच्या बाजूला जागा करण्यात आली का अजून गट थांबवायला? हो, करण्यात आलेली. शेजारी दोन्ही जागा मोकळी आहे, तिथं बी थांबू शकतात. बरं, बैल कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेला धावणार आहेत? बैल उत्तरेकडून दक्षिणेकडे धावणार आहेत. बरं, बैलगाडी मालकांनी या मैदानात आल्यानंतर निवारा कोणत्या दिशेला करायचा आहे? हे बैलगाडी मालकांनी समोर दक्षिण बाजूला निवारा करायचा आहे. बरं, त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. तिथं पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदासप्पा गाठे, बरं, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण गाठे आणि मयूर तळेकर. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरनं होणार आहे? STC लाईव्ह आणि मैदान रिपोर्टर. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हो, राहणार आहे. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, आहे. हे मैदान गावापासून लांब आहे, मुख्य रस्त्याच्या लगत आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था हो, करण्यात 2 आली. पिण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली आहे. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूने किती टक्के बॅरिकेड आहे? 50% बॅरिकेड राहणार आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? तसं काहीच नाही आहे. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी येतात, अडचणी येतात, अडथळे आहेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल हो, का? केला जाईल. ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, त्याचबरोबर ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. हो, केला जाईल. त्याचबरोबर आपण पाहतोय की ठिकठिकाणी वातावरणामध्ये बदल जाणवतोय, तीव्र उष्णता पण आहे, त्याच जोडीला अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर आपल्याकडून या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट वेळोवेळी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सॲप ग्रुपच्या मार्फत दिली जाईल का? हो, दिली जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय काय आव्हान कराल? तरी सर्व गाडा मालकांना माझी विनंती आहे, हे सालाबादप्रमाणे भैरवनाथ चैत्र यात्रेनिमित्त मैदान आहे आणि हे पुरंदर तालुक्यातलं मैदान आहे, महत्त्वाचं आहे. आणि पुरंदर तालुक्यातलं वैशिष्ट्य आहे की कोणत्याही गाडा मालकावर अन्याय होत नाही आणि हे योग्य ते जेवढं बक्षीस आहे ते सगळं दिलं जातं, सगळं पूर्ण केलं जातं. बरं, बाबाराजे जगताप यांनी तुम्हाला फाटीच्या संदर्भामध्ये ज्या सूचना केल्यात त्याचं काम कधीपर्यंत होईल साधारणतः? आज जे काय अडचणी आहे राहिल्या आहेत ते सगळं पूर्ण केल्या जातील. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. उत्तम खैरे. बरं दादा, काय सांगाल तुमच्या गावामध्ये पुन्हा एकदा चैत्री उत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? मी ह्या चैत्री उत्सवानिमित्त सर्व गाडा मालकांना आवाहन करतो की सर्व गाडा मालकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन चांगल्या उत्साहात यात्रा पार पाडावी. मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान बैलगाडी शर्यत क्षेत्राला पाहायला मिळालं होतं त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान पाहायला भेटेल का? यावर्षी बी शिस्तबद्ध आणि पारदर्शकपणा पाहायला मिळेल. बाबांच्या अध्यक्षतेखाली तो सर्व योग्य तो निर्णय घेतला जाईल. चालते, धन्यवाद दादा. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव पंपू नाजीरकर. बरं दादा, काय सांगाल यावर्षी पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक 26 एप्रिल रोजी संपन्न होते, काय सांगाल? काय नाही, गाड्यांना म्हणजे नोंद व्हावं भरपूर. आणि दुसरी गोष्ट जी काय अडचण आहे मैदानाची ती आज दुपारपर्यंत क्लिअर होईल. बरं, बाबांनी ज्या सूचना केल्या छोटे मोठे बांधे प्लेन करून एकदम थांबण्यासाठी जागा योग्य केली योग्य होईल. बरं, त्याचबरोबर ह्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही काही नाही. बरं, आणि सरळ काय असेल ती आपलं बाबांच्या ह्याच्याखाली निर्णय होईल, कमिटीच्या खाली. गाव मानाची गाडी नाही तसलं काही नाही. त्याचबरोबर जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती विजेत्या बैलगाडी मालकांना सगळी मिळणार? हा, मिळणार. बरं, गेल्या वर्षी बी दिली होती, यंदा बी देणार सगळी देणार. त्यात काय नाही. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी समजा अवकाळी पावसाने या मैदानामध्ये हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडीवाल्यांचा हिताचा निर्णय घेतला जाईल मालकांचा. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. स्वप्नील रामदास कातुरे. दादा, तुम्ही पोलीस दलामध्ये सेवा बजावताय, कसं काय नाद पूर्ण सेवा दलामध्ये लागलाय का सगळ्यांना? सगळीकडे तोच नाद आहे. बरं. बैलगाडा शर्यत. बरं, आता काय सुट्टी काढून आला, यात्रा आहे गावची? सुट्टीसाठी आलेलो आहे. बरं, काय सांगाल मागच्या वर्षी नाही आपली भेट झाली पण यावर्षी भेट होते, कशा पद्धतीने तयारी केली युवकांनी तुमची? यावेळेस अतिउत्तम अशी तयारी केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी जे बैलगाडा शर्यत आहे शौकीन त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे उत्तम सोय केलेली आहे. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? नक्की जरा वेगळ्या पद्धतीने सगळं बनवलेलं आहे, तर नक्की सगळ्यांनी नोंद करावी आणि शर्यतीसाठी यावं इकडे. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव संग्राम नाजीरकर. संग्राम भाऊ, काय सांगाल पुन्हा एकदा नाझरे गावामध्ये भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय आणि यावर्षी सुद्धा तुम्ही नवीन मैदान तयार केलंय, चांगली फाटी तयार केली, अतिशय उत्तम. तर काय सांगाल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये
सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना माझी एकच विनंती आहे आणि माझ्या गावाकडून एकच विनंती आहे की सर्वात जास्तीत जास्त बहुसंख्येने महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगताप. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, काय सांगाल? पुन्हा एकदा पुरंदर गावामध्ये भव्यदिव्य असा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान रंगतंय. नाझरे कप या गावामध्ये हे मैदान रंगतंय. मागच्या वर्षी तुम्ही त्यांना साथ दिली होती. अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याने सपोर्ट केला होता, म्हणून त्या गावामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगू लागला आणि त्यांनीच यावर्षीसुद्धा तीच परंपरा चालू ठेवत पुन्हा एकदा मैदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते मैदान दिनांक 26 एप्रिल रोजी संपन्न होतं आहे. तर काय सांगाल, कशा पद्धतीनं मैदान तयार करण्यात आले? नवीन फाटी कशी? मैदान एकदम व्यवस्थित, म्हणजे ओपनच्या बैलांना पाळण्यासाठी मैदान एकदम छान पाहायला आहे. म्हणजे चांगलंच आहे. म्हणजे मऊ माती आहे, काळवट माती असली तरी जास्त माती नाही आहे. बरं. त्यामुळं पाहायला एकदम योग्य मैदान काय आहे. सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? हो, होईल. दादा बरोबर बाबा, या मैदानामध्ये जर डबल बैल पळावला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल? दिवसभर वेळ मिळेल. बरं. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? तो कोणत्या गटात पळाला आहे त्याचे पुरावा आणून दिला की ती गाडी बाद केली जाईल. बरं. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल. बाद केली जाईल ती गाडी. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? ती गाडी निकालास पात्र राहील का? नाही, बक्षीस दिलं जाणार नाही त्याला. बरं. एका वेळेस किती गट खाली जातील? 5 गट खाली जातील. बरं. आपण पाहतोय बाबा, ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते, तर ऐन वेळेस या मैदानामध्ये स्पीडच्या बाबतीत, मैदान उरकण्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतले जातील का? हो, घेतले जातील ना. बरं. ती परिस्थिती पाहून परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? त्याला पुढे चाल दिली जाईल. बरं. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? त्यातलं सामान्य गाड्या उतरल्या तर त्यातला निकाल सामना झाला, पण दोघांचं संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल आणि 5 मिनिटाचा त्याला वेळ दिला जाईल की संगनमत करण्यासाठी. बरं. संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? लॉबी टचचा निर्णय असा आहे की बैलाचा एक पाय किंवा चाक पलीकडे गेलं तर गाडी बाद केली जाईल. बरं. त्याचबरोबर ड्रोनचा व्हिडिओ सेमीफायनल आणि फायनलला कशा आणि कोणत्या निकाल पाहण्यासाठी उपयोगात आणला जाईल? तो फक्त आहे ना, ड्रोनचा व्हिडिओ फक्त लॉबी टचसाठी पाहण्यासाठी केला जाईल. बरं. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं पट्टीला कशा पद्धतीची नियमावली असेल? तो महत्त्वाचा प्रश्न आहे तोच. पट्टीचा निर्णय असा राहील, जर एखाद्या बैलाचा पाय पुढं आला किंवा हवेत असेल किंवा बैल उसळला तरी ती गाडी बाद केली जाईल. झेंडा पडायच्या जवळ तो झाला तर बाद केला, तर आयोजक बैलवाले मालकांनी येऊन वाद घालण्यात वेळ वाया घालवायचा नाही अजिबात. बरोबर. निकालाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? समजा एकदा निकाल दिला नंतर जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर त्यांचं सगळं चुकांचं निरसन केलं जाईल आणि नंतरच परत निर्णय दिला जाईल. तो फायनल निर्णय असेल? तो निर्णय फायनल असेल. बरं. बक्षिसाच्या संदर्भामध्ये काय सांगाल बाबा? हे बघा, पुरंदर तालुक्यामध्ये मैदान आहे. इथं पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे. इथं पारदर्शक तुम्हाला माहितीच आहे. आणि क्वार्टर फायनलला 5,000 रुपये आणि मेगा फायनलला 3,000 रुपये आहेत आणि प्रत्येकी 2 डाली आहेत. बाकीच्या ठिकाणी 1,000-2,000 रुपये ठेवतात. आणि पुरंदर तालुक्यामध्ये बघा, प्रत्येक मैदानात तिथं संघटना सक्रिय आहे. तिथं प्रत्येक मैदानात 5,000, 3,000 अशीच बक्षीस आहेत, क्वार्टर फायनल, मेगा फायनल असे. बाबा, आताच एक साधारणतः 4 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातलं एक मोठं मानाचं मैदान संपन्न झालं जेजुरी या ठिकाणी, मार्तंड केसरी. उदंड असा प्रतिसाद दिला, रेकॉर्ड ब्रेक गाड्यांची नोंद झाली. ह्या मैदानात सुद्धा त्याच धर्तीवरती गाड्यांची नोंद होईल का? हो, होईल ना. कारण पुरंदर तालुक्यामध्ये जिथं संघटना सक्रिय आहे तिथं आयोजकांना फायदाच, म्हणजे तोटाचं काम त्यांचं जे त्यांची मैदान घेण्याचं ह्या बाबून असते ती पूर्ण होती त्यांची, म्हणजे त्यांना काहीच अडचण येत नाही ती. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व गाडी मालकांना एक विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त गाडी मालकांनी या मैदानात सहभाग घ्यावा. तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही, चुकीची कुठली गोष्ट होणार नाही, त्यामुळे जास्त सहभाग होऊन सहकार्य करावं. चालते. धन्यवाद बाबा. धन्यवाद.